वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. रिसेंटली SBI क्लर्क जे SBI ज्युनियर असोसिएट याचा रिझल्ट लागला. यामध्ये आपल्या क्लासमधील 16 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. सो या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि यापैकी काही विद्यार्थी इथं उपस्थित आहेत. सो मी पहिल्यांदा श्रेयसला विनंती करतो की त्याने आपला अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा. श्रेयसबद्दल त्याची जर्नी एक युनिक जर्नी आहे. कारण श्रेयसचं याआधी सिलेक्शन झालं होतं. IDBIला ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून काम देखील केलेलं आहे. त्याने जवळपास 6 महिने काम केलं, बरोबर ना? 6 महिने काम केलं असिस्टंट मॅनेजर म्हणून. आणि त्यानंतर त्याने जॉब क्विट केला. आणि हा जॉब क्विट केला होता डिसेंबर 2024ला. डिसेंबर 2024ला जॉब क्विट केल्यानंतर ही एक्झाम झाली होती आपली SBI क्लर्कची एप्रिलमध्ये. जे क्विट केल्या 4 महिन्यामध्ये त्याने ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. हा डिसिजन मोठा होता. ऑलरेडी जॉब मिळालेला आहे, सॅलरी मिळत आहे, 50,000 क्रेडिट होत आहेत. 0पासून सुरुवात करून डायरेक्ट 50,000 सॅलरी येत आहे. सो 50,000 मिळत असताना ते थांबवणं, जॉब सोडून परत प्रिपरेशन स्टार्ट करणं खूप अवघड असतं. हा डिसिजन घेणं देखील खूप अवघड आहे. कारण घरचे देखील कितपत सपोर्ट करतील आपण सांगू शकत नाही. आणि त्याच्यानंतर त्याने मग अभ्यास करून ही एक्झाम काढली. तर मी श्रेयसला विनंती करतो त्याने त्याची जर्नी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी. आणि तुम्हालाच पण काही जर डाऊट्स असतील, विचारायचे असतील, क्वेरीज असतील, तर तुम्ही श्रेयसला विचारू शकता. माझं नाव श्रेयस रासनकर. माझी डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून झालेली आहे. 2021ला मी पासआउट झालो. त्याच्यानंतर 5-6 महिने MIDCत काम केलं मी. मग त्याच्यानंतर मला असं बँकिंग एक्झामची मी ऑनलाईन तयारी करत होतो, पण असं रिझल्ट भेटत नव्हता काम करत करत. मला एकानं सांगितलं की फ्युचर प्रो क्लास आहे, म्हणून मग मी इथं जून 2022ची बॅच जॉईन केली. त्याच्यानंतर बॅच आमची संपत आले तेव्हा आमचे एक्झाम चालू झाले होते. मग पहिल्या वर्षी काही एवढा रिझल्ट भेटला नाही, प्री पण निघाला नाही. पण त्याच्यानंतर काय चुकलं हे मी बघितलं, अभ्यास केला. दुसऱ्या अटेम्प्टला सगळे पेपर दिले. RRBचे पेपर होते ते मेन्समध्ये थोड्या मार्कात राहिले. RRB POचं मेन्स इंटरव्ह्यू झालं, मग ते ओव्हरऑल कट ऑफमध्ये राहिलं. आणि त्याच्यानंतर SBI गुजरातमधनं ज्युनियर असोसिएट माझी पोस्ट निघाली आणि IDBI जॅमची पण पोस्ट निघाली. गुजरातमध्ये असल्यामुळे मी SBIला गेलो नाही, जॅम जॉईन केली. मग 4-5 महिने मी IDBIमध्ये काम केलं. ते काम करताना असं लक्षात आलं की तिथं खूपच वेळ होते आपल्याला आणि गव्हर्नमेंट मिळावा अशी पण आशा होती. त्याच्यामुळं वर्किंग आवर जास्त असल्यामुळे मी तो जॉब सोडायचा निर्णय घेतला पुढच्या तयारीसाठी. मग डिसेंबरमध्ये हा जॉब नोटीस पिरियड डिसेंबरमध्ये संपला आमचा. त्याच्यानंतर मग क्लास परत अभ्यास चालू केला, मध्ये गॅप पण पडला होता. डिसेंबरमध्येच SBIची नोटिफिकेशन पडली होती, त्याचा अभ्यास केला. जास्त फोकस मॉकवर ठेवला, मॉक देणे, ॲनालिसिस करणे. आणि असं करत करत मग ही एक्झाम क्रॅक केली आहे. IDBI माझं जॉईनिंग झालं होतं जुलैला. मग जॉईनिंग झाल्या 1 महिन्याभरात आमचं ऑडिट पण आलं होतं. मग त्या ह्याच्यात ऑडिटचे जे कंप्लायन्स असतात ते क्लिअर करणं वगैरे या सगळ्यात मला ब्रँचमध्ये 8 तरी वाजायचे सुटताना. आणि माझी इच्छा पण होती पुढं अभ्यास चालू ठेवायचा, पण एक्झाममुळं आपलं कामामुळं मला टाईम भेटत नव्हतं. मी विचार केला 2-3 महिने सोडावा की नाही, पण शेवटी सोडून दिलं, ते काम जास्त असल्यामुळे. सो IDBIमध्ये काम करताना बघा, जॉब करत करत अभ्यास करणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे, खूप अवघड आहे. आणि त्याने प्रयत्न केला, असं नाही की तो शांत बसलेला, प्रयत्न केला त्याने, पण कुठे ना कुठेतरी ते बॅलन्स होत नव्हतं, म्हणून त्याने जॉब क्विट केला. आता बघा IDBI काय करतं की दर 3-4 महिन्याला एक रिक्रुटमेंट काढत असतं.
आणि IDBI ही प्रायव्हेट बँक आहे हे बरेच विद्यार्थी विसरतात आणि त्या एक्झामवर फोकस करतात. तर असं करू नका. IDBI प्रायव्हेट बँक आहे. IDBI हा तुमचा शेवटचा पर्याय असला पाहिजे. आपण जर सरकारी नोकरीचं स्वप्न बघत असोल तर IDBI ही तुमच्या लिस्टवर नसली पाहिजे. सो हे जॉईन केल्यानंतर श्रेयसच्या लक्षात आलं आणि त्याने जॉब क्विट केला. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्हाला जॉब केल्यानंतर वेळेची किंमत कळते. एकदा वेळेची किंमत कळाली की मग वेळ तुम्ही वाया घालवत नाही. जनरली बघा, ज्यावेळी मुलं प्रिपरेशन करत असतात आणि एक्झाम जवळ कुठली नसते त्यावेळी मुलं काय करतात की आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेतात. संडेला बरेच जण तुम्ही बघू शकता आपल्या क्लासमध्येच, संडेला स्टडी रूममध्ये गर्दी फार कमी असते. अगदी रेग्युलर बॅचमधली मुलं देखील संडेला लेक्चर असून देखील चुकवतात. तर श्रेयसला बघा 7 दिवस तो या ठिकाणी तुम्हाला स्टडी रूममध्ये दिसून येत होता. मी श्रेयसला विचारलं एकदा, काय श्रेयस सुट्टी घेणार नाही काय? मग श्रेयस म्हटला की नाही. म्हटलं का घेत नाही सुट्टी? घरी बसून काय करणार? घरी बसून पण अभ्यासच करायचा आहे, दुसरं काय कामच नाही आहे मला. सध्या माझ्यासमोर एकच काम आहे माझं, ते म्हणजे अभ्यास करणे. मग सुट्टी कशाला घेऊ? सो हा ॲटिट्यूड प्रत्येकाच्या मध्ये आला पाहिजे. कारण सुट्टी घेऊन तुम्ही काय करणार आहे? म्हणजे कधीतरी रिफ्रेश होण्यासाठी प्रत्येकाची ती एक आवश्यकता असते. पण हा ॲटिट्यूड येण्यामागे माझ्या मते सगळ्यात मोठं रिझन त्याने अगोदर जे काम केलं होतं ना ते आहे. त्यामुळं एकही दिवस वाया न घालवता इथून पुढच्या एक्झामचं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर निश्चितच नेक्स्ट टाईम या पोडियमवर तुम्ही असाल आणि तुम्ही स्वतःची जर्नी श्रेयससारखी या ठिकाणी सांगत असणार. तर श्रेयसने या अगोदर SBI दिली होती एक्झाम, पण त्याने तो गुजरातमधून फॉर्म भरला होता. त्यावेळी त्याचं सिलेक्शन झालं होतं, पण त्याने जॉईन नाही केलं. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये फक्त 50 वॅकन्सीज होत्या, म्हणून बाहेरच्या स्टेटमधून अप्लाय केलं होतं. मग तो देखील एक डिसिजन मोठाच होता. पण त्याच्यानंतर त्याचं IDBIला सिलेक्शन झालं, परत IDBI सोडलं आणि आता परत SBIमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. सो हे मोठमोठे डिसिजन असतात आणि हे घेण्यासाठी आपल्या अभ्यासावर आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि अभ्यासापेक्षा आपण किती % देतो, 100% देतोय की नाही, आपल्याला हे जमेल की नाही, ही डिसिप्लिन आपल्याला जमेल की नाही, 7 दिवस अभ्यास करायला, डेली 10 तास अभ्यास करायला आपल्याला जमेल की नाही, ह्याची देखील कुठे ना कुठेतरी आपल्याला कल्पना असली पाहिजे. एवढा कॉन्फिडन्स तुमच्याजवळ असेल तर एक्झाम क्रॅक होणं काय अवघड नाही आहे बँकिंगच्या एक्झाम. कारण सिलेबस सगळ्या एक्झामला एकच आहे, वेगळं असं काहीच नाही आहे. श्रेयसने देखील तेच केलं. आता जरा सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी सांगावी असं मी श्रेयसला विनंती करतो. सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश, कारण मी इंग्लिशवर पहिल्यापासून लक्ष दिलं होतं. सरांनी सांगितलं पण होतं की इंग्लिश स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे, प्री असू दे किंवा मेन्स असू दे. पण इंग्लिशचा विषय असं होतं की त्याचा रिझल्ट लवकर दिसत नाही. आपण करतो 10 दिवस 15 दिवस महिना झालं, आपल्याला तसा रिझल्ट दिसत नाही. जसं आपण क्वांटला केलं, एखादा चॅप्टर घेतला 2-3 दिवसात आपला तो चांगला होऊन जातो. तसं इंग्लिशचा इम्प्रूव्हमेंट लवकर होत नाही, तेवढी प्रॅक्टिस त्याला करावी लागते. मग त्याच्यासाठी मी ते आपलं रीड थेरी करत होतो, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. ते रोज करायचो. एक 4 ते 5 तरी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यावरचे प्रश्न खाली यायचे, त्याचं एक्सप्लेनेशन, उत्तर का बरोबर आहे, का चुकलंय, शब्दाचे अर्थ आपल्याला विचारतात, त्याचं ह्या शब्दाचा अर्थ काय, समानार्थी किंवा विरुद्धार्थी, ते पॅसेजवरनं त्या शब्दाचा अर्थ कसा शोधायचा, तर ते वोकॅब्युलरी डेव्हलप करणे, ते त्याच्यासाठी वेळ लागतो. मग ते कॅन्डिडेटना ते लवकर समजत नाही, मग ते इंग्लिश एवढं करत नाहीत, मग ते इंग्लिश वीकच राहतं त्यांचं. ते करत बसतात क्वांट रिझनिंग. कधी एखादा विषय गणला तर स्कोर पूर्ण कमी होऊन जातो, कटऑफपेक्षा कमी येतं. इंग्लिश असा विषय आहे जो तुम्ही प्रीला पण पूर्ण कव्हर करू शकताय आणि मेन्सला पण तुम्ही 40 ते 40 अटेम्प्ट करू शकताय. क्वांट रिझनिंगचं असं नाही, तुम्हाला वेळ कदाचित पुरणार नाही, पण इंग्लिश तुमचं चांगलं असलं तर इंग्लिशमध्ये तुम्ही भरपूर मार्क्स स्कोर करू शकता. त्याच्यानंतर क्वांटचं झालं,
अरिथमॅटिक काय काय जर करत नाहीत, 4-5 चॅप्टर अरिथमॅटिकची तरी परफेक्ट असली पाहिजेत. रेशो, पर्सेंटेज वगैरे हे तर कॉमन सब्जेक्ट झाले. त्याच्याशिवाय आणखी एक 4-5 चॅप्टर आपली चांगली केली पाहिजे. त्याच्यानंतर डी आय असतात. कॅसलिट डी आय पोरं घेत नाहीत, प्रॅक्टिस करत नाहीत, पेपरला पण घेत नाहीत. पण त्याची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. कॅसलिट डी आय तसे सोपे असतात. ज्या गोष्टीची आपण प्रॅक्टिस करत राहणार आहे तेच आपल्याला नीट जमणार आहे. जे आपण सोडून देणार ते आपल्याला पेपरला येणार नाही. त्याच्यामुळे जे आपण सोडून देतोय, इंग्लिशला जास्त वेळ देत नाही, असे कॅसलेट सारखे टॉपिक करत नाही, जे अवघड वाटते ते सोडूनच देतोय, असं करू नये. एकदा करून बघावं. जर जमत असलं तर ते अटेम्प्ट जेवढे आपल्याला जमतील तेवढे मेन्ससाठी ते चांगलं असतं. त्याच्यानंतर मग रिझनिंगसाठी पझल सिटिंग अरेंजमेंट ह्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. वेगवेगळ्या टाईपची घ्यायची. एकाच वेळी एकच टाईप असं महिनाभर घेऊन तसं चालत नाही. प्रत्येक टाईपचं पझल, प्रत्येक टाईपचं सिटिंग अरेंजमेंट असं आलटून पालटून घेतलं पाहिजे. आणि जे असे मिसलिनियस प्रश्न असतात, सिलॉजिझम, इनइक्वॅलिटी वगैरे, त्यांची प्रॅक्टिस ठेवली पाहिजे. त्यातनं मार्क गेलेच नाहीत पाहिजे. जे सिम्प्लिफिकेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात त्याचे मार्क 100% भेटलेच पाहिजे. जेणेकरून अशी स्कोरची गोळाबेरीज झाली पाहिजे, एवढी तरी तयारी असली पाहिजे. करंट अफेअर्ससाठी बेस्ट सोर्स आहे ते अफेअर्स क्लाउड आहे. वीकली PDF येतात त्यातनं. मग तेवढं केलं तरी मग त्या PDF पुरेशा आहेत. जे बँकिंग अवेअरनेसचं करंट अफेअर्स असते त्याच्यासाठी तुम्ही एखादा व्हिडिओ सोर्स घेऊ शकताय. पण GKला जास्त वेळ देऊ नये असं माझं म्हणणं आहे. कारण की दिलेल्या वेळा एवढा स्कोर भेटत नाही. त्यामुळे GK आपलं तेवढंच वीकली PDF केला, जे कळत नाही त्याचं थोडक्यात व्हिडिओ बघितला तरी तेवढं पुरेसं आहे. एवढं श्रेयसने फार महत्त्वाचे पॉईंट सांगितले बघा. पहिला पॉईंट त्याने सांगितला की इंग्लिश हा असा विषय आहे जो तुम्ही प्रिलिममध्ये पण आउट ऑफ आउट अटेम्प्ट करू शकता आणि मेन्समध्ये देखील आउट ऑफ आउट अटेम्प्ट करू शकता. बाकी कुठला असला विषय आहे का जो प्रिलिम आणि मेन्समध्ये तुम्ही आउट ऑफ आउट दोन्हीकडे अटेम्प्ट करू शकता? तर असा कुठला विषय नाही आहे. ज्यांनी मेन्स दिलेले आहे त्यांना हे चांगलंच माहीत आहे. आहे का कुठला असा विषय? क्वांटमध्ये तर शक्य होत नाही, रिझनिंगमध्ये तर शक्य होत नाही. एकच विषय, तो म्हणजे इंग्लिश. आणि इंग्लिशला असं आहे की जो वेळ मिळतो, एक 35 मिनटं मिळाली किंवा 40 मिनटं मिळाली तर प्रत्येकाला तेवढंच मिळतं. पण 40 मिनटात एखाद्याला अटेम्प्ट होतात एकाचे 25-30 आणि दुसऱ्याचे होतात 40. मार्क्स पडतात एखाद्याला 10-12, दुसऱ्याला पडतात डायरेक्ट 30. मोठा फरक आहे ना. हा जो 12 आणि 30 वरचा किंवा 15 आणि 30 वरचा हा 15 मार्क्सचा फरक तुम्ही कुठे भरून काढणार? क्वांटमध्ये 15 मार्क्सचा फरक 30 मिनटं लागतील. रिझनिंगमध्ये 15 मिनटाचा फरक तिथे 30 मिनटं लागतील मेन्समध्ये. सो ही इंग्लिशसाठी त्यांनी जी स्ट्रॅटेजी सांगितली त्याप्रमाणे तुम्ही देखील करा. रीड थेअरीचं त्याने सांगितलं, त्याच्यावरचे पॅसेजेस डेफिनेटली तुम्ही डेली सॉल्व करा. आणि माझ्या मते एक्झाममध्ये देखील त्या पद्धतीचेच विचारले जातात क्वेश्चन्स. एक्झाममध्ये पॅसेज अवघड नसतात, क्वेश्चनमध्ये कधी ट्विस्ट असते. तुम्ही आत्तापर्यंत श्रेयसने देखील बऱ्याचशा एक्झाम दिलेल्या आहेत, तुमच्यापैकी देखील मुलांनी बऱ्याचशा एक्झाम दिल्या असतील. यामध्ये मेन्सला असा कुठलाही पॅसेज तुम्हाला दिसणार नाही जो तुम्हाला समजला नाही. समजेल तुम्हाला, व्होकॅबचा देखील एवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण खरा ट्विस्ट असतो तो म्हणजे क्वेश्चन्समध्ये, आणि त्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला तिथं बघायला मिळतात. त्यामुळं रीड थेअरीचे डेली पॅसेजेस करणे फार फार महत्त्वाचं आहे. आणि त्याने सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, त्याचा फोकस हा क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशवर होता. करंट अफेअरवर त्याने जास्त फोकस केला नाही. त्यासाठी त्याने अफेअर्स क्लाउड ह्या सोर्स यूज केला. अफेअर्स क्लाउडचा चांगला रिपोर्ट आलेला आहे, चांगला फीडबॅक आलेला आहे. त्यामुळं पॉकेट PDF तुम्ही यूज करायला काही हरकत नाही. आणि श्रेयसने हे जे यश मिळवलं, हे यश ह्या एकाच यशावर तो या ठिकाणी शांत बसणार नाही. कारण आता त्याला अभ्यासाची सवय लागलेली आहे आणि अभ्यासाची सवय अशी सहसा जात नाही. त्यामुळं नेक्स्ट टार्गेट मी श्रेयसला सांगितलेलं आहे की CGL कर. बँकेत तर सगळेच जातात आणि आता तो गेलेलाच आहे. इन्शुरन्सच्या 1-2 वर्षातून एकदा येतात वॅकन्सीज. त्यामुळे नेक्स्ट टार्गेट हे CGL करावं अशी माझी तर इच्छा आहे. निनाद सरांची देखील इच्छा आहे.
कारण बँक हा सगळ्यात शेवटचा पर्याय असला पाहिजे आणि बँकेमध्ये गेल्यानंतर अभ्यास करण्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्झाम कुठली असेल तर ती म्हणजे CGL. का ते तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय लक्षात येणार नाही. त्यामुळं CGLचा फॉर्म निघालेला आहे, सगळ्यांनी फॉर्म फिलअप करा. श्रेयस देखील कॉम्पिटिशनला तुमच्यासोबत आहेच. Tier 1 त्याची क्रॅक होईलच आणि त्यासाठी आम्ही त्याला गिफ्ट म्हणून बुक देत आहे. स्टॉप करू.